नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण AWS DynamoDBची सिरीज स्टार्ट करतोय फ्रॉम स्क्रॅच टू ॲडव्हान्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे मेकॅनिझम कन्सेप्ट आपण समजून घेणार आहोत आणि ते कन्सेप्ट आणि मेकॅनिझम आपण प्रॅक्टिकली आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त थेअरी समजून घेणार आहोत. त्याच्यामध्ये कोणकोणते मेकॅनिझम असणार आहेत हे आपण समजून घेणार आहोत आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण हे प्रॅक्टिकली करणार आहोत. आता जरी तुम्हाला थेअरी काही समजत नसेल तरी आपण जेव्हा प्रॅक्टिकली करणार आहोत त्यावेळी ह्या थेअरी सगळं आपण प्रॅक्टिकली पुन्हा रिव्ह्यू करणार आहोत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आहे. आता समजून घ्या फक्त DynamoDB मेकॅनिझम कसं वर्क होतं, कोणकोणते त्याच्यामध्ये टूल्स वापरले जातात. ठीक आहे, आपण या पूर्ण सिरीजमध्ये आपण काय पाहणार आहोत? इंट्रोडक्शन पाहणार आहोत, की कन्सेप्ट पाहणार आहोत, आर्किटेक्चर त्याचं कसं वर्क होतं ते पाहणार आहोत, प्राइसिंग बघणार आणि बेस्ट प्रॅक्टिसेस पाहणार आहोत. तर ॲमेझॉन DB म्हणजे काय? ॲमेझॉन DB हा ॲमेझॉन वेब सर्व्हिसद्वारे दिलेला एक फुल्ली मॅनेज NoSQL डेटाबेस सर्व्हिस आहे. तो फास्ट, स्केलेबल आणि सर्व्हरलेस आहे. म्हणजेच काय, आपल्याला सर्व्हर मॅनेज करावा लागत नाही, जसं की EC2 वगैरे. आता याची मुख्य वैशिष्ट्ये कोणते आहेत? हाय परफॉर्मन्स आहे, म्हणजे मिली सेकंड लेवलला रिस्पॉन्स टाईम मिळतो, म्हणजे डेटा खूप झटपट मिळतो. फुल्ली मॅनेज सर्व्हिस आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला AWSचा आपोआप सर्व्हर बॅकअप, रिप्लिकेशन, स्केलिंग सर्व AWS हँडल करतं. ऑटो स्केलिंग आहे, तुम्ही किती डेटा स्टोअर करता आणि किती रिक्वेस्ट येतात त्यानुसार कॅपॅसिटी आपोआप वाढवता किंवा कमी करता येते. सिक्युअर आहे, म्हणजेच काय, AWS IAM आयडेंटिटी अँड ॲक्सेस मॅनेजमेंट वापरून ॲक्सेस कंट्रोल मिळवता येतो. ग्लोबल टेबल, तुम्ही तुमचा डेटा वेगवेगळ्या रिजन्समध्ये रिप्लिकेट करू शकता आणि जगभरात फास्ट ॲक्सेससाठी त्याचा उपयोग करू शकता. फ्लेक्झिबल डेटा मॉडेल, NoSQL असल्यामुळे स्कीमा फ्री आहे, म्हणजेच काय, रिजिड टेबल स्ट्रक्चर नसतं. जसं आपण RDS मध्ये पाहिलं, तिकडे आपण कॉलम, रोज यांचं कॉम्बिनेशन आपण स्ट्रक्चर बनवतो, कॉलम्स बनवतो, तिकडे फिक्स असतात कॉलम्स. इकडे NoSQL असल्यामुळे काय, स्कीमा फ्री आहे. तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी मिळते की तुम्हाला किती कॉलम्स ॲड करायचे आहेत ॲज पर तुमच्या रिक्वायरमेंट प्रमाणे. आणि हा जो डेटा असा हा जेसन सारख्या स्वरूपात आपण स्टोअर करतो. आता पुढे पाहूया डेटा कसा साठवला जातो. डेटा हा टेबलमध्ये साठवला जातो आणि हा प्रत्येक टेबलमध्ये दोन महत्त्वाचे कंपोनंट असतात. एक असतं प्रायमरी की, ठीक आहे, आणि हा प्रायमरी की कसा बनतो? पार्टिशन की आणि सॉर्ट की यांचं कॉम्बिनेशन बनून एक प्रायमरी की बनतो. आणि डेटा जो असतो हा आयटम म्हणजे रोज आणि ॲट्रिब्यूट्स म्हणजे कॉलममध्ये ठेवला जातो. म्हणजेच काय, उदाहरणार्थ आपण खाली पाहूया, युजर ID, नेम, सिटी आणि एज हे काय झाले, आपले ॲट्रिब्यूट झाले. ते आपल्याला काय सांगूया, हे आपले कॉलम्स आहेत. ठीक आहे, आणि हा जो डेटा आहे 101 राहुल पुणे 28 हा आपला काय झाले, रोज झाले, म्हणजे आयटम झाले. हे लक्षात ठेवा की डेटा हा आयटमच्या रोजच्या रूपात आणि ॲट्रिब्यूट्स कॉलममध्ये ठेवले जातात. याच्यामध्ये दुसरा एक कंपोनंट असतो सेकंडरी इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय, DynamoDB मध्ये आपण प्रायमरी की म्हणजेच काय, पार्टिशन की आणि सॉर्ट की यांचं कॉम्बिनेशन वापरून डेटा सर्च करतो. ठीक आहे, पण जर तुम्हाला वेगळ्या ॲट्रिब्यूटवर, उदाहरणार्थ सिटी, ईमेल, कॅटेगरी यावर सर्च करायचं असेल तर त्यासाठी काय करतो आपण, सेकंडरी इंडेक्स वापरला जातो. म्हणजेच सेकंडरी इंडेक्स हा एक अल्टरनेट सर्च पाथ असतो. ठीक आहे, आता आपण याचे प्रकार पाहूया, कोणकोणते प्रकार असतात. एक पहिला प्रकार असतो GSI, त्याला म्हणतात ग्लोबल सेकंडरी इंडेक्स. म्हणजेच काय, हा याचा वापर कुठे करतो, संपूर्ण टेबलवरून अल्टरनेट की तयार करतो. आणि दुसरा आहे LSI, लोकल सेकंडरी इंडेक्स. म्हणजेच काय, फक्त त्याच पार्टिशन कीमध्ये अल्टरनेट सॉर्ट की ठेवतो. ठीक आहे, आता जरी तुम्हाला समजायला किंवा ते जाणून घेण्यासाठी जर कठीण होत असेल तर काळजी करण्याचं कारण हे आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. आणि जेव्हा मी प्रॅक्टिकली आपण करणार ना मित्रांनो, तर ही स्लाइड मी पुन्हा रिव्ह्यू करणार आहे, त्यामुळे तुम्हाला तुमची अंडरस्टँडिंग स्ट्रॉंग होतील. आता ग्लोबल सेकंडरी इंडेक्समध्ये काय होतं, GSI मध्ये तुम्ही नवीन पार्टिशन की आणि सॉर्ट की डिफाईन करू शकता. म्हणजेच मुख्य टेबलपेक्षा वेगळ्या ॲट्रिब्यूटवरून सर्च करता येतं. GSI आपोआप टेबलच्या डेटाशी सिंक राहतो. उदाहरणार्थ
मुख्य टेबलमध्ये प्रायमरी की आपली असेल युजर आय डी, पण तुम्हाला ईमेलवरून युजर शोधायचा आहे, तर मग काय करणार, तुम्ही ईमेलवर आधारित एक GSI तयार करणार. ओके, मग त्याचं स्ट्रक्चर कसं असणार, टेबलचं नाव असणार युजर, प्रायमरी की असणार युजर आय डी, आणि GSI कशावर बनणार आहे, ईमेल इंडेक्सवर. म्हणजे आपण काय करणार, पार्टिशन की इक्वल टू ईमेल देणार आहोत. ठीक आहे, हे आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत, त्या काळजी करण्याचं कारण नाही आहे. दुसरा आहे लोकल सेकंडरी इंडेक्स. LSI मध्ये काय होतं, पार्टिशन की तोच राहतो, पण सॉर्ट की वेगळा असतो. हे फक्त टेबल तयार करताना बनवता येतो. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही टेबल डिफाईन करताना त्यावेळी तुम्हाला LSI देऊ शकता. एकदा का टेबल क्रिएट झाला त्याच्यानंतर तुम्ही LSI डिफाईन करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एक ॲडव्हान्समध्ये तुम्हाला विचार करावा लागतो की मला LSI या माझ्या पर्टिक्युलर टेबलला लागणार आहे की नाही, आणि त्याप्रमाणे तुमचा LSI क्रिएट करायचा. एका पार्टिशन मधल्या आयटम्सना अल्टरनेट सॉर्ट कीने ऑर्गनाइज करता येतो. आता आपण उदाहरण पाहूया. टेबलमध्ये पार्टिशन की आहे माझं कस्टमर ID, आणि मेन सॉर्ट की आहे ऑर्डर डेट. ओके, म्हणजेच काय, माझं प्रायमरी की कसं बनणार, कस्टमर ID प्लस ऑर्डर डेट यांचं कॉम्बिनेशन करून माझं प्रायमरी की बनणार. पण मला ऑर्डर अमाऊंटनुसार सॉर्टिंग करायचं असेल तर काय करणार, तर आपण काय करणार, तर ऑर्डर अमाऊंटला LSI म्हणून डिफाईन करणार. ठीक आहे, आता आपण याची ना वैशिष्ट्ये पाहूया GSI आणि LSI ची. पहिलं वैशिष्ट्य आहे पार्टिशन की. GSI मध्ये पार्टिशन की वेगळा असतो. ठीक आहे, ग्लोबली असतो तो. आणि LSI मध्ये काय असतो, मूळ पार्टिशन की सारखाच एक त्या लोकललाच त्या टेबललाच पार्टिशन की क्रिएट होतो. सॉर्ट की काय असतं, GSI मध्ये वेगळा असतो, आणि LSI मध्ये काय असतो, त्या सेम प्लेसवर अल्टरनेट सॉर्ट की ठेवू शकतो. तयार करण्याची वेळ म्हणजे कधी करू शकतो आपण, GSI आपण कधीही करू शकतो. म्हणजे टेबल क्रिएट करताना आपण करू शकतो, आणि टेबल क्रिएट झाल्यानंतर सुद्धा करू शकतो. आणि LSI कधी करू शकतो, फक्त टेबल क्रिएट करताना करू शकतो. डेटा रेंज काय असते, GSI ची संपूर्ण टेबलवर अप्लिकेबल होतो. ठीक आहे, आणि LSI काय करतो, एका पार्टिशन की पर्यंत त्याची मर्यादित असते. स्टोरेज GSI मध्ये कसा असतो, त्याचं इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र असतो, आणि LSI मध्ये काय असतो, त्या मुख्य टेबल्समध्येच तो लिंक केलेला असतो. अपडेट आणि मेंटेनन्स कसं होतं GSIचं, ते स्वतंत्र थ्रूपुट वापरतो. म्हणजे त्याचं एक वेगळी मेकॅनिझम आहे अपडेट आणि मेंटेनन्ससाठी. आणि LSI कसं करतो, मुख्य टेबलच्या थ्रूपुटमध्येच येतो. आता आपण उदाहरण पाहूया की कोणत्या केसमध्ये आपण काय वापरणार आहोत. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण ई-कॉमर्स टेबल घेतला, त्याच्यामध्ये आपण प्रायमरी की डिफाईन केलेले आहेत. ऑर्डर ID हा माझा पार्टिशन आहे, आणि ॲट्रिब्यूट म्हणजे कॉलम्स कोणकोणते आहेत, ते कस्टमर ID आहे, प्रोडक्ट कॅटेगरी आहे, आणि ऑर्डर डेट आहे. जर प्रोडक्ट कॅटेगरीनुसार ऑर्डर शोधायचे असतील तर GSI वर आपण काय करणार, GSI म्हणून प्रोडक्ट कॅटेगरीवर तयार करू शकतो. ठीक आहे, जर का एका कस्टमरच्या ऑर्डर अमाऊंटनुसार पाहायचं असतील तर काय करणार, आपण LSI वर ऑर्डर अमाऊंट क्रिएट करू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय, तुम्ही एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण ग्लोबली सर्चिंग फास्ट करायचं असतं त्यावेळी आपण GSIचा विचार करायचा. ठीक आहे, पण त्या पर्टिक्युलर टेबलवर तुम्हाला डेटा सॉर्टिंग करायचं आहे तर त्यावेळी काय करायचं, आपण LSIचा विचार करायचा. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. DynamoDB मध्ये डेटा टाइप्स कोणकोणत्या प्रकारचे असतात. ठीक आहे, डेटा टाइप्स 3 प्रकारचे असतात. पहिला आहे स्केलर टाइप. ठीक आहे, एकाच व्हॅल्यू ठेवतात, म्हणजे सिंगल व्हॅल्यू असते. तर डॉक्युमेंट टाइप, याच्यामध्ये काय असतं, जेसन सारखा डेटा, नेस्टेड डेटा ठेवता येतो. आणि तिसरा आहे सेट टाइप्स, हा समान प्रकारच्या व्हॅल्यूचा कलेक्शन ठेवलं जातं. ठीक आहे, आता आपण येणाऱ्या स्लाइडमध्ये आपण याचे उदाहरण पाहूया. स्कॅलर डेटा टाइप्स, ठीक आहे, त्याला काय म्हणतात, सिंगल व्हॅल्यू प्रकार. आता कोणकोणते आहेत त्याचे प्रकार, स्ट्रिंग आहे, म्हणजे याच्यामध्ये काय फक्त टेक्स्ट स्टोअर होतो. उदाहरण पाहू शकता, समजा मी नेम नावाचा एक स्कॅलर डेटा टाइप क्रिएट केला ॲट्रिब्यूट, आणि त्याला मी टाईप दिलं ॲज अ स्कॅलर डेटा टाइप, तर त्याचं काय आहे ना, फक्त अल्फाबेट म्हणजे टेक्स्टच स्टोअर होणार. नंबर केलं तर नंबरमध्ये काय होणार, फक्त डिजिटस स्टोअर होणार. बायनरीमध्ये काय होणार, बायनरी डेटा
स्टोर होणार. उदाहरणार्थ इमेजचा बाईट्स असतो, इनकोडेड डेटा असतो, हा बायनरीमध्ये स्टोअर केला जाणार. बुलियनमध्ये स्टोअर होणार ट्रू किंवा फॉल्स, उदाहरणार्थ ॲक्टिव्ह ट्रू ऑर फॉल्स. नलमध्ये काय होणार, रिकामी व्हॅल्यू दर्शव, म्हणजे डिस्काउंट इक्वल टू नल, जर तुम्हाला नल व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर. ठीक आहे. आता इकडे एक महत्त्वाच्या नोट्स तुम्ही लक्षात ठेवा. डायनॅमोडीबी मध्ये नंबर्स कोट शिवाय आणि स्ट्रिंग कोटमध्ये लिहिले जाते. उदाहरणार्थ बघा, आपण स्ट्रिंग कसं लिहिलेलं आहे, डबल कोट्समध्ये, म्हणजे नेम राहुलचं स्टोअर करायचं असेल तर काय आपण डबल कोट्समध्ये टाकलेलं आहे. पण जे आपण नंबर स्टोअर करतो आपण डबल कोट्स वापरले का, नाही, तो विदाउट कोट्स आपण स्टोअर केलेला आहे. दुसरं आहे टाईप डॉक्युमेंट डेटा टाइप्स. ओके, त्याला म्हणतात नेस्टेड जेसन स्ट्रक्चर सुद्धा म्हणतात. त्याच्यामध्ये दोन प्रकार असतात, एक लिस्ट आणि एक मॅप. आता लिस्ट कधी वापरतो, जेव्हा तुमचा ॲरे स्वरूपात व्हॅल्यूज असेल, उदाहरणार्थ आयटममध्ये पेन, बुक, माऊस, अशा प्रकारे तुम्हाला जर डेटा स्टोअर करायचा असेल तर तुम्ही काय वापरू शकता, लिस्ट वापरू शकता. आणि मॅप कधी वापरणार, जेव्हा तुमचा जेसन ऑब्जेक्ट की व्हॅल्यू पेअरमध्ये असेल, उदाहरणार्थ ॲड्रेस आणि त्याच्यामध्ये सिटी पुणे, पिन, मग नंबर. कळलं, म्हणजे तुमचं इकडे काय आहे, की व्हॅल्यू पेअर आहे आणि इकडे कसं आहे, ॲरेमध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच डायनॅमोडीबी मध्ये तुम्ही जेसन डॉक्युमेंट थेट स्टोअर करू शकता. तिसरं टाईप आहे सेट डेटा टाइप्स. त्याला काय म्हणतात, कलेक्शन ऑफ युनिक व्हॅल्यूज. ठीक आहे, तर आपण कसं स्ट्रिंग सेट, ओके, हा सेट स्टोअर करतो. युनिक स्ट्रिंग व्हॅल्यूज म्हणजे काय, टॅग्स असणार आहे आणि त्याचे जसं आपण ॲरेमध्ये स्टोअर केलं त्याच प्रकारे, पण याला एक युनिक म्हणजे काय, याच्यामध्ये फक्त आणि फक्त त्या डेटा टाईपच स्टोअर होणार. टॅग्समध्ये काय स्टोअर करणार, तर उदाहरणार्थ आपण दिले इकडे बघू शकता, टॅग्स ह्या ॲट्रिब्यूट्समध्ये आपण AWS क्लाउड आणि सर्व्हरलेस स्टोअर केलेलं आहे. नंबर सेटमध्ये काय करणार, युनिक नंबर व्हॅल्यूज आहे, म्हणजे याच्यामध्ये नंबरच स्टोअर होणार. ठीक आहे, आणि बायनरी सेटमध्ये काय आपण युनिक बायनरी व्हॅल्यू स्टोअर होणार. ठीक आहे, सेट प्रकार क्वेरी करताना फिल्टरिंगसाठी खूप उपयुक्त असतो. आता आपण एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, आता जेसनचं आपण एक्झाम्पल पाहूया की युजर ID आहे, तिकडे डबल कोट्समध्ये याला स्टोअर केलं आहे, नेम, एज विदाउट कोट आणि ॲक्टिव्ह. स्किल, आता या स्किलमध्ये आपण ॲरे स्टोअर केलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण सेट स्टोअर केलेलं आहे, SS पायथन AWS ट्रेडिंग. ॲड्रेसमध्ये आपण स्पेसिफिकली स्टोअर केलेल्या स्ट्रिंगची कलेक्शन्स. ठीक आहे, सिटी पुणे, इकडे कसं केलेलं आहे आपण, की व्हॅल्यू पेअरनी केलेलं आहे. आणि चौथा आहे लिस्ट. लिस्ट कशी केलेली आहे आपण, क्रिकेट, म्युझिक, हे आपण कशामध्ये ठेवलेलं आहे, ॲरेमध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्हाला आपण इकडे चारही प्रकारचे आपण इकडे एक्झाम्पल दाखवलेले आहेत. आता हे एकच डायनॅमोडीबी आयटम आहे ज्यात सगळे प्रकार एकत्र वापरले आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता मित्रांनो, डायनॅमोडीबीची किती ती पॉवर आहे, की हे तुम्ही सिक्वेलमध्ये करू शकता का, नाही करू शकत. ही फ्लेक्सिबिलिटी तुम्हाला नो सिक्वेल डेटाबेसमध्ये मिळते, म्हणजेच डायनॅमोडीबीमध्ये तुम्हाला मिळते. आता दुसरं मेकॅनिझम आपण पाहूया, ॲमेझॉन डायनॅमोडीबी मधील रीड राईट कॅपॅसिटी मोड. ठीक आहे, कॅपॅसिटी मोड म्हणजे डायनॅमोडीबी मध्ये जेव्हा एक टेबल तयार करतो तेव्हा ठरवावं लागतं की तो टेबल डेटा कसा वाचेल आणि तो कसा लिहेल, म्हणजे तो रीड कसा करणार आणि राईट कसं करणार, यालाच म्हणतात कॅपॅसिटी मोड. ठीक आहे, त्याच्यामध्ये दोन मुख्य प्रकार येतात. एक प्रोव्हिजन मोड म्हणजे पूर्वनिर्धारित क्षमता मोड, म्हणजे तुम्ही आधीच ठरवतो की दर सेकंदाला टेबलला किती रीड आणि राईट ऑपरेशन करावे लागतील. AWS त्याप्रमाणे कॅपॅसिटी राखून ठेवतो. ठीक आहे, आता आपण याचे वैशिष्ट्य जाणून घेऊया. कॅपॅसिटी ठरवणे. ठीक आहे, इकडे मॅन्युअली आपण ठरवतो किती रीड कॅपॅसिटी युनिट असेल आणि किती राईट कॅपॅसिटी युनिट असेल. दुसरं आहे ऑटो स्केलिंग. ठीक आहे, हवं असल्यास ऑटो स्केलिंग कॉन्फिगर करू शकतो. बिलिंग, जर कॅपॅसिटी युनिट डिफाईन केल्या आहेत त्या आधारित तुम्हाला फिक्स बिलिंग अप्लिकेबल होणार. आता हे सुटेबल कोणासाठी असतं, की तुम्हाला माहिती आहे की बाबा माझ्या या डेटाबेसवर अमुक एवढाच लोड येणार आहे. ठीक आहे, त्यावेळी तुम्ही काय करू शकता, एक प्रोव्हिजन मोड तुम्ही डिफाईन करू शकता तुमच्या रीड राईट कॅपॅसिटी मोडमध्ये. ठीक आहे, उदाहरणार्थ आपण घेऊया की 100 रीड्स पर सेकंद आणि 50 राईट्स पर सेकंद तुम्हाला अपेक्षित आहे. मग डायनॅमोडीबी त्या प्रमाणात रिसोर्सेस राखून ठेवतो. जर त्याहून जास्त लोड आला तर थ्रोटलिंग होतं. थ्रोटलिंग म्हणजेच काय, रिक्वेस्ट टेम्पररी रिजेक्ट होतात.
ठीक आहे. हा महत्त्वाचा टर्मिनॉलॉजी तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. थ्रोटलिंग म्हणजेच काय, रिक्वेस्ट टेम्पररी रिजेक्ट होतात, याला म्हणतात थ्रोटलिंग. आता तुझा दुसरा प्रकार आहे कॅपॅसिटी मोडचा, ऑन डिमांड मोड. ठीक आहे. ऑन डिमांड मध्ये काय होतं, स्वतः ऑटो मॅनेज होणारा मोड म्हणतात त्याला. समजा तुम्हाला कॅपॅसिटी डिफाईन करायची गरज नाहीये, डायनामोडीबी आपोआप लोडनुसार स्केल अप किंवा स्केल डाऊन करतो. आणि आता स्केल अप स्केल डाऊन काय आहे आपण मागच्या काही भरपूर व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया, आपण वैशिष्ट्य पाहूया याची. कॅपॅसिटी ठरवणे, याच्यामध्ये काय असतं, आपोआप कॅपॅसिटी ठरवली जाते, आपल्याला डिफाईन करायची गरज लागत नाही. स्केलिंग कसं असतं, हा ऑटोमॅटिक आणि सिमलेस असतो, तुम्हाला कळणारही नाही. तुमच्या डेटाबेसच्या लोडप्रमाणे तो इन आउट किंवा स्केल अप स्केल डाऊन करतोय, तो एकदम सिमलेसली होणार, स्मूथ होणार आहे. बिलिंग कसं असतं, जितक्या रीड राईट रिक्वेस्ट झाल्या आहेत त्यावर आधारित तुम्हाला पे पर रिक्वेस्ट मॉडेलनी पेमेंट करावं लागतो. आणि हा कोणासाठी सुटेबल आहे, जिकडे तुम्हाला माहिती आहे की बाबा मला माहीत नाही आहे की माझ्या या सिस्टमवर किंवा ॲप्लिकेशनवर या डेटाबेसवर किती लोड येणार आहे. अनप्रेडिक्टेबल असतं. उदाहरणार्थ जेव्हा दिवाळी सीझन असतो किंवा फेस्टिवल सीझन असतो आणि सडनली तुमच्या सेल्समध्ये ग्रोथ होते किंवा काहीतरी ऑफर तुम्ही डिफाईन करता तुमच्या पोर्टलला, त्यावेळी तुम्हाला नॉन प्रेडिक्टेबल असं की किती कस्टमर येतील ऑनलाईन, किती युजर येतील, त्यावेळी तुम्हाला हे ऑन डिमांड मोड सुटेबल आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण पाहूया, जर एका दिवशी तुम्हाला 10 रीड्स पर सेकंड आणि दुसऱ्या दिवशी 1000 रीड पर सेकंड झाले, तर डायनामोडीबी आपोआप ॲडजस्ट करतो. ठीक आहे. तर आपण कंपॅरिझन करूया. ठीक आहे, प्रोव्हिजन आणि ऑन डिमांड कॅपॅसिटी मोडमध्ये. ठीक आहे. फर्स्ट पॉईंट आहे कॅपॅसिटी सेटिंग. प्रोव्हिजनमध्ये काय करावं लागतं, तुम्हाला मॅन्युअली डिफाईन करावं लागतं. ऑन डिमांडमध्ये तुम्हाला ऑटो ॲडजस्ट होते, तुम्हाला तिकडे काही बघायची गरज लागत नाही. स्केलिंग कसं होतं, प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला मॅन्युअल ऑटो स्केलिंग कॉन्फिगर करावं लागतं. ऑन डिमांडमध्ये ऑटोमॅटिकली असतं, फुल्ली ऑटोमॅटिक असतं. बिलिंगमध्ये कसं असतं, प्रोव्हिजनमध्ये फिक्स असतं, बेस्ड ऑन युअर कॅपॅसिटी, तुम्ही जे डिफाईन केली असेल त्या बेसवर तुम्हाला AWS बिल चार्ज करतो. ऑन डिमांडमध्ये काय होतं, पे पर रिक्वेस्ट, जेवढे तुमचे रिक्वेस्ट येणार त्याप्रमाणे तुम्हाला AWS बिल चार्ज करणार. सुटेबल क्वांटिटी आहे, जिकडे प्रेडिक्टेबल लोड तुम्हाला आहे तिकडे तुम्ही प्रोव्हिजन मोड डिफाईन करा, आणि जिकडे तुम्हाला अनप्रेडिक्टेबल आहे, व्हेरिएबल आहे, फ्लक्च्युएटिंग आहे, तिकडे तुम्ही ऑन डिमांड मोड सेट करा. कॉस्ट इफिशियन्सी कुठे आहे, स्टेडी ट्रॅफिकसाठी हे स्वस्त आहे, पण सडन स्पाईकसाठी ऑन डिमांड बेस्ट आहे. थ्रोटलिंगमध्ये काय होतं, जास्त लोड आल्यास थ्रोटलिंग प्रोव्हिजन मोडमध्ये शक्यता असते, आणि ऑन डिमांड मोडमध्ये काय असतं, ऑटो स्केल असल्यामुळे शक्यता खूप कमी आहे. आता दुसरा मेकॅनिझम पाहूया, डायनामोडीबी स्ट्रीम. ओके, डायनामोडीबी स्ट्रीम म्हणजे तुमच्या डायनामोडीबी टेबलमधील बदलांचा म्हणजे चेंजेसचा, जसे की इन्सर्ट, अपडेट, डिलीट यांचा एक टाइम ऑर्डर लॉग घटनेचा क्रमवार हिस्ट्री स्टोअर केली जाते. ठीक आहे. जेव्हा टेबलमधील एखादा आयटम बदलतो तेव्हा डायनामोडीबी स्ट्रीम त्या बदलाची माहिती 24 तासासाठी जतन करून ठेवते. म्हणजेच काय, तुम्ही काही ऑपरेशन करता टेबलवर तेव्हा काय काय केलेलं आहे त्याचं पूर्ण लॉग AWS डायनामोडीबी 24 तासासाठी काय स्टोअर करून ठेवतो. सोप्या भाषेत सांगायचं तर डायनामोडीबी स्ट्रीम म्हणजे चेंज हिस्ट्री इन पाईपलाईन, जिथे तुमच्या टेबलमध्ये काय काय बदल झाले हे रेकॉर्ड होतं. उदाहरणार्थ ऑर्डर ID आहे, स्टेटस आहे आणि अमाऊंट आहे, हा माझा टेबल आहे, आणि याच्यामध्ये 101 आहे, स्टेटसचं व्हॅल्यू आहे पेंडिंग, अमाऊंटमध्ये आहे 1000. आता जर तुम्ही हे अपडेट केलं की स्टेटस इक्वल टू कम्प्लिटेड, ठीक आहे, मी काय केलं, इकडे स्टेटसची व्हॅल्यू चेंज केली ॲज अ कम्प्लिटेड, तर काय करणार, डायनामोडीबी स्ट्रीममध्ये एक अपडेट इव्हेंट तयार होईल, ज्यामध्ये खालील माहिती असेल. कसे असणार, तर ओल्ड इमेज असणार. ओल्ड इमेजमध्ये काय असणार, माझा ओरिजिनल डेटा 101, स्टेटस, पेंडिंग, अमाऊंट 1000, म्हणजे जो आपण ओरिजिनल पाहिलेला आहे तो. आणि न्यू इमेजमध्ये काय असणार आहे, ऑर्डर ID, स्टेटस जो चेंज झालेला आहे, आणि अमाऊंट. म्हणजे जे काय तुम्ही चेंज करणार, जे काय तुम्ही ऑपरेशन करणार ते एका इव्हेंट लॉगमध्ये स्टोअर होणार. आता स्ट्रीममध्ये सुद्धा प्रकार आहेत. तर स्ट्रीममधले प्रकार कोणता आहे, इन्सर्ट. पहिलं, नवीन जर तुम्ही एखादा आयटम ॲड झाला तर तो काय होतो, इन्सर्ट इव्हेंटमध्ये स्टोअर होतो, इन्सर्ट स्ट्रीम इव्हेंटमध्ये स्टोअर होतो. मोडिफाय केलं तर काय करणार, अपडेट
स्ट्रीम इव्हेंटमध्ये स्टोअर होतो. म्हणजे काय, आधीचा आयटम जर तुम्ही चेंज केला असेल तर. रिमूव्हमध्ये काय होतो, तर डिलीट इव्हेंट स्ट्रीममध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. आता स्ट्रीम व्ह्यू टाईप्समध्ये तुम्हाला काय डेटा हवं ते निवडायचं असतं. ठीक आहे. व्ह्यू टाईप, आता व्ह्यू टाईप तुम्हाला काय मिळतं, कीज ऑनली म्हणजे काय मिळतं, फक्त प्रायमरी की ॲट्रिब्यूट्स मिळतो. ठीक आहे. जर तुम्ही प्रायमरी की ॲट्रिब्यूट्समध्ये काही चेंजेस केले असतील ते तुम्हाला की ऑनलीमध्ये मिळतं. न्यू इमेजमध्ये काय मिळतं, तुम्ही जो लेटेस्ट डेटा चेंज केलेला असतो तो तुम्हाला न्यू इमेजमध्ये मिळतो. ओल्ड इमेजमध्ये काय मिळतं, तुम्ही व्हॅल्यू चेंज करण्याच्या अगोदर तुमचा जो ओरिजिनल होता तो काय होता, तो तुमचा ओल्ड इमेजमध्ये स्टोअर केला जातो. तर आहे न्यू अँड ओल्ड इमेज, याच्यामध्ये काय होतं, दोन्ही मिळतात. म्हणजे जसं तुम्ही बिफोर आणि आफ्टर जे काय चेंजेस केलेले असेल ते तुम्हाला या स्ट्रीम व्ह्यू टाईप्समध्ये मिळतात. आता हे जे AWS DynamoDB आहे, तर DynamoDB स्ट्रीम कोणाबरोबर इंटिग्रेशन केला जातो, म्हणजे जोडला जातो. ठीक आहे. पहिले आहे AWS लांबडा. जेव्हा आयटम बदलतो तेव्हा आपोआप फंक्शन चालवता येतो. उदाहरणार्थ नवीन ऑर्डर आली की ईमेल पाठवणे, हे आपण AWS लांबडामध्ये करू शकतो. AWS लांबडा काही नाही आहे, हा सर्व्हरलेस कोडिंग मेकॅनिझम आहे, जिकडे तुम्हाला फक्त कोडवर तुमचं फोकस करायचं आहे. बाकी जो इंटरनली जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा मेकॅनिझम आहे हे AWS मॅनेज करतं. आपण AWS लांबडाची जेव्हा सिरीज चालू करणार तेव्हा प्रॅक्टिकली पाहणार आहोत हे कशा प्रकारे वर्क होतं. दुसरं आहे किनेसिस ॲडॅप्टर. ठीक आहे. किनेसिस ही AI ची एक सर्व्हिस आहे जिकडे कंटिन्युअस डेटा स्ट्रीम होत राहतो. म्हणजे उदाहरणार्थ कॅमेरा म्हणा किंवा पंचिंग मशीन म्हणा. ठीक आहे. तर कॅमेरा म्हणजे व्हिडिओ जो असतो तो AWS मध्ये आपण स्टोअर करू शकतो. जसं वेब कॅम आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्री किंवा एंटरप्राइज लेवलला किंवा फॅक्टरीजमध्ये कॅमेरे लावलेले असतात आणि तो कॅमेराचा डेटा जो असतो ना तो AWS किंवा क्लाउडमध्ये तुम्ही ॲज अ स्ट्रीम म्हणून स्टोअर करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हेंट ब्रिज आहे, स्टेप फंक्शन्स आहेत. ठीक आहे. स्टेप फंक्शन आणि इव्हेंट ब्रिज काय आहेत, हे वर्कफ्लो मेकॅनिझम आहेत AWS मधले. ठीक आहे. ते आपण हे पाहणार आहोत पुढे प्रॅक्टिकलमध्ये. आजच्या या आपण फोकस करणार DynamoDB या AWS सर्व्हिसवर. आता याचे मुख्य वैशिष्ट्य कोणकोणते आहेत, रिटेन्शन म्हणजे स्ट्रीम मधील डेटा 24 तास जतन केला जातो. दुसरा आहे इव्हेंट ड्रिव्हन, हा लांबडा फंक्शनला आपण इंटिग्रेट करू शकतो आणि हे ऑटोमॅटिकली चालणार. ग्रॅन्युलरिटी, फक्त कीज किंवा पूर्ण आयटम कॅप्चर करता येतो. चौथा आहे ऑर्डर, प्रत्येक पार्टिशन कीसाठी चेंजेस क्रमाने जतन होतात. म्हणजे तुम्ही एकाच आयटमवर 3 किंवा 4 वेळा चेंजेस केले असतील तर ज्या सिक्वेन्समध्ये तुम्ही चेंजेस करणार त्या सिक्वेन्समध्ये तो इव्हेंट लॉग स्टोअर केला जातो. आता याचा मुख्य वापर कुठे होतो, जसं की तुम्ही डेटा रिप्लिकेशन करत असणार, म्हणजे एका रिजनमधून तुम्ही दुसऱ्या रिजनमध्ये टेबल रिप्लिकेट करत असणार तर तेव्हा याचा उपयोग होतो. रिअल टाईम ॲनालिसिस, जसं तुम्हाला मी कॅनेसिसचं सांगितलं, म्हणजे काही चेंजेस होतात तर तेव्हा डेटा प्रोसेस करायचा असतो, जसं की AWS लांबडा आहे. ऑडिट ट्रेल आणि लॉगिंग, म्हणजेच काय, बदलांचा मागोवा ठेवणे, म्हणजे ऑडिट तुम्ही काय काय केलं, कोणकोणत्या युजरने काय काय चेंजेस केलेत, पहिला ओरिजिनल डेटा कोणता होता, त्याच्यानंतर कोणता अपडेट झाला, हे सर्व तुम्हाला लॉगिंग आणि ऑडिट करायचं असेल तर त्यावेळी हे मेकॅनिझम उपयोगात येतं. इव्हेंट ड्रिव्हन सिस्टम म्हणजे काय, टेबलवर बदलानंतर आधारित लांबडा SNS SQS ट्रिगर करणे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या युजरने तुमच्याकडे सिस्टममध्ये ऑर्डर प्लेस केली. ठीक आहे. तेव्हा जेव्हा ऑर्डर प्लेसचा जेव्हा डेटा तुमच्या ऑर्डर टेबलमध्ये येतो त्याच क्षणाला विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुमच्या कस्टमरला एक ईमेल जातो की युअर ऑर्डर हॅज बीन सक्सेसफुली प्लेस. तर ह्या मेकॅनिझम आपण तिकडे वापरू शकतो. आता नेक्स्ट मेकॅनिझम आहे टाइम टू लाईव्ह. ओके. TTL म्हणजे काय जाणून घेऊया. TTL म्हणजे DynamoDB मध्ये एक अशी ऑटोमॅटिक डिलीट फीचर आहे जी तुम्हाला सांगते की हा आयटम ठराविक वेळेनंतर आपोआप डिलीट करेल. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही एका आयटममध्ये एक्सपायरी टाइम ठरवू शकता आणि तो वेळ संपल्यावर DynamoDB तो आयटम आपोआप डिलीट करतो. ठीक आहे. उदाहरणार्थ आपण घेऊया, एक युजर ID आहे 101 आणि सेशन ID आहे. ठीक आहे. आणि त्याचा मला असं हवं आहे की एखादा युजर माझ्या ॲप्लिकेशनमध्ये पर्टिक्युलर टायमिंगसाठीच तो लॉग राहायला पाहिजे आणि तो त्या पर्टिक्युलर टायमिंग नंतर डिलीट झाला पाहिजे. तर काय होतं, आता वरचं जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर वरील एक्सपायरी टाईममध्ये युनिक्स इपॉक टाइम स्टॅम्प आहे, म्हणजे काय, सेकंडमध्ये आहेत. हे जो डेटा आहे एक्सपायरी टाईम ह्याला आपण काय करतो, प्रोग्रॅमॅटिकली कन्वर्ट करतो
कारण हा जो डेटा आहे हाच फॉर्मॅट AWS ला कळतो, आपला डेट फॉर्मॅट कळत नाही. म्हणून काय करतो आपण त्याला ह्या टायमिंगमध्येच या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करतो. ठीक आहे. जेव्हा तो टाइम स्टॅम्प करंट टाइमपेक्षा कमी होईल तेव्हा DynamoDB तो आयटम आपोआप डिलीट करेल. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला मॅन्युअली डिलीट करण्याची गरज भासत नाही. आता आपला हा वापर कुठे कुठे करू शकतो? TTLचा रिअल टाइम ॲप्लिकेशनमध्ये, ई कॉमर्स वेबसाईट्समध्ये, गेमिंग ॲप्लिकेशनमध्ये, IoT मध्ये, सर्व्हरलेस ॲप्लिकेशन म्हणजे इकडे लांबडा आणि DynamoDBचं इंटिग्रेशन केलेलं असेल. आता तुम्हाला एक प्रश्न पडायचा की जर माझ्याकडे ॲमेझॉन RDS असेल तर ॲमेझॉन मी DynamoDB का वापरू? तर हे सर्व हे पॉईंट्स आहेत. हे पॉईंट्स तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळेल की DynamoDB किती मोस्ट पॉवरफुल आहे कम्पेअर टू RDS. आता पहिला आपण पाहूया प्रकार. आता ॲमेझॉन DynamoDB हा कोणता प्रकार आहे? नो सिक्वेलचा आहे. म्हणजे तिकडे की व्हॅल्यू डॉक्युमेंट बेस फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. सिक्वल डेटाबेसमध्ये काय होतं? रिलेशनल असतात, टेबल्स असतात, रोज कॉलम असतात. या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केला जातो. डेटा मॉडेल कोणता आहे? हा स्कीमालेस आहे, म्हणजे इकडे फ्लेक्झिबल स्ट्रक्चर आहे. उदाहरणार्थ मी नेम, एज आणि अमाऊंट किंवा सॅलरी हे 3 कॉलम बनवले एका रेकॉर्डसाठी. पण मला वाटलं की दुसरा रेकॉर्ड जो आहे तिकडे नेम हवा आहे, जेंडर हवा आहे, ॲड्रेस हवा आहे. म्हणजे मी सेकंड कॉलमसाठी सुद्धा काय करू शकतो? सेकंड रोसाठीचं काय करू शकतो? मी माझं स्ट्रक्चर सुद्धा चेंज करू शकतो. पण ॲमेझॉन RDS मध्ये काय होतं? तुमचा जो स्ट्रक्चर असतो हा फिक्स असतो. ठीक आहे. त्याच्याने प्रायमरी की कशी म्हणते? पार्टिशन की आणि सॉर्ट की ऑप्शनल असते, त्याचं कॉम्बिनेशन म्हणून प्रायमरी की बनते. ॲमेझॉन RDS मध्ये काय होतं? प्रायमरी की प्लस फॉरेन की यांचं रिलेशन सेट करून रिलेशन सेट केलं जातं. क्वेरी लँग्वेजमध्ये काय वापरतो आपण? नो सिक्वेल API कॉल वापरतो, म्हणजेच AWS SDK द्वारे. आणि RDS मध्ये काय होतं? SQL क्वेरीज वापरतो, जिकडे सिलेक्ट जॉईन्स आपण वापरतो. मॅनेज बाय AWS. ॲमेझॉन DynamoDB काय आहे? फुल्ली मॅनेज प्लस सर्व्हरलेस आहे. RDS काय आहे? मॅनेज बट सर्व्हर बेस आहे. ठीक आहे. आपल्याला इन्स्टंट मॅनेज करावी लागतात. परफॉर्मन्स. DynamoDBचा परफॉर्मन्स मिलीसेकंड लेटन्सी आहे, म्हणजे अत्यंत वेगवान आहे. आणि RDS कसं आहे? डिपेंडेंट ऑन इन्स्टंट साईज अँड इंडेक्सिंग. स्केलेबिलिटी. ठीक आहे. ही इकडे काय होतं? DynamoDB मध्ये आपल्याला ऑटो स्केलिंगचा ऑप्शन मिळतो सर्व्हरलेस असल्यामुळे. आणि ॲमेझॉन RDS मध्ये काय होतं? मॅन्युअल स्केलिंग असतं, इन्स्टंट रिसाईज करावी लागते आपल्याला. सिक्युरिटीमध्ये काय होतं? IAM बेस्ड ॲक्सेस कंट्रोल आहे DynamoDB मध्ये. आणि ॲमेझॉन RDS मध्ये काय आहे? IAM सुद्धा आहे आणि DB युजर पासवर्ड बेस सुद्धा आहे. जर तुम्हाला RDS जर व्हिडिओ पाहायचा असेल चांगल्या प्रकारे तो एक्सप्लेन केलेला आहे विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल. स्टोरेज कॅपॅसिटी काय? व्हर्च्युअली अनलिमिटेड आहे, ऑटो स्केलिंग आहे. ॲमेझॉन RDS काय? लिमिटेड टू चूज स्टोरेज साईज. यूज केसेस एक्झाम्पल. जर तुम्हाला IoT डेटा, गेमिंग, ई कॉमर्स सेशन, रिअल टाइम ॲप्लिकेशन बनवायचं असेल तर DynamoDB बेस्ट ऑप्शन आहे. पण जर का तुम्हाला एंटरप्राइज लेवलचे ॲप्लिकेशन बनवायचे जसं की बँकिंग, ERP, HR सिस्टम, ट्रान्झॅक्शनल ॲप्स, तर तुम्हाला RDS बेस्ट ऑप्शन आहे. प्राइसिंग कसं होतं? पे पर रिक्वेस्टनी होतं, रीड राईट युनिटनी होतं. ठीक आहे. आणि RDS मध्ये काय होतं? पे पर इन्स्टंट, म्हणजेच काय? कम्प्युटर प्लस स्टोरेज प्लस IOPS. कॉम्प्लेक्स क्वेरीज. जर तुम्ही DynamoDB मध्ये कॉम्प्लेक्स क्वेरीचा विचार केला तर तिकडे लिमिटेड आहे, नो जॉईन्स, नो कॉम्प्लेक्स ॲग्रिगेशन. पण ॲमेझॉन RDSचा विचार केला तुम्हाला पॉवरफुल सिक्वल क्वेरीज मिळतात, जिकडे जॉईन्स आहेत, ॲग्रिगेशन सपोर्टेड आहे. बॅकअप अँड रिकव्हरी. DynamoDB मध्ये ऑटोमॅटिक बॅकअप प्लस पॉइंट इन टाइम रिस्टोर ऑप्शन आहेत. ॲमेझॉन RDS मध्ये ऑटोमॅटिक बॅकअप प्लस स्नॅपशॉट आहेत. ग्लोबल रिप्लिकेशनचा विचार केला तर ॲमेझॉन DynamoDB ग्लोबल टेबल बनवतो, म्हणजे मल्टी रिजनमध्ये तुमचे रिप्लिकेशन करू शकतात. आणि ॲमेझॉन RDS मध्ये काय होतं? क्रॉस रिजन रीड रिप्लिका मॅन्युअली कॉन्फिगर करावा लागतो. ठीक आहे. तर थोडक्यात समजून घेऊया. जर तुम्हाला फास्ट स्केलेबल सर्व्हरलेस डेटाबेस हवा असेल तर काय करणार? तुम्ही DynamoDB वापरणार.
जर तुम्हाला स्ट्रक्चर डेटा विथ कॉम्प्लेक्स रिलेशन हवं असेल तर तुम्ही RDS वापरणार. जर तुम्हाला लो लेटेन्सी नो सिक्वल स्टोरेज हवा असेल तर तुम्ही DynamoDB वापरणार. जर तुम्हाला सिक्वल बेस्ड क्वेरीज जॉईन्स रिपोर्ट्स हवे असतील तर तुम्ही RDS वापरणार. जर तुम्हाला ऑटो स्केलिंग विदाउट मेंटेनन्स हवं असेल तर तुम्ही DynamoDB वापरणार. आणि जर तुम्हाला ट्रेडिशनल ॲप्लिकेशन जसं की ERP, HR, फायनान्स, बँकिंग असे जर ॲप्लिकेशन सपोर्ट करायचे असेल तुम्ही RDS वापरणार. ठीक आहे. जर तुमची एखादी ई-कॉमर्स ॲप्लिकेशन आहे जिकडे हजारो युजर्स एकाच वेळी प्रोडक्ट शोधतात, तो प्रोडक्ट कार्टमध्ये ॲड करतात आणि चेकआउट करतात, तर त्यावेळी काय करणार तुम्ही? DynamoDB योग्य निवड आहे. का? कारण रिअल टाईम डेटा रीड राईट फास्ट होतो, लाखो युजरसाठी ऑटो स्केलिंग हवं असतं आणि कार्डसारखा डेटा जलद अपडेट व्हायला लागतो. त्यामुळे सर्व्हरलेस सेटअपमुळे मेंटेनन्स कमी होतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते उपयोग होणार? कार्ड टेबल, युजर ID, प्रोडक्ट ID हा तुमचा प्रायमरी घेऊ शकतो. जेसन स्ट्रक्चरमध्ये आयटम स्टोअर होतात त्यामुळे फास्ट रिट्राय होतं आणि प्रत्येक रिक्वेस्ट मिली सेकंडमध्ये पूर्ण होते. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स जो असतो ई-कॉमर्स पोर्टलचा तो अमेझिंग असेल. आता दुसरं एक्झाम्पल बघूया, बँकिंग फायनान्स सिस्टम. ठीक आहे. जिकडे बँकिंग ॲप्लिकेशन जिकडे कस्टमरचे अकाउंट बॅलन्स, ट्रान्झॅक्शन, लोन्स वगैरे मेंटेन करायचे असेल तर त्यावेळी तुम्ही काय वापरणार? RDS वापरणार की ॲमेझॉन DynamoDB वापरणार? नाही, RDS वापरणार. का? कारण स्ट्रॉंग डेटा कन्सिस्टन्सी खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर ट्रान्झॅक्शन ऑपरेशन्स, ठीक आहे, बिगिन, कमिट, रोलबॅक, म्हणजे कोणतंही ट्रान्झॅक्शन फेल्युअर होता कामा नये. आयदर ते 100% कम्प्लीट व्हावं किंवा कोणतं होऊ नये. तर अशा वेळी काय करणार आपण? ॲमेझॉन RDS वापरणार. त्याच्यानंतर मल्टी टेबलमधून तुम्हाला रिलेशन जॉईन्स आवश्यक असतात. रिपोर्ट्स आणि ॲनालिटिक्ससाठी कॉम्प्लेक्स सिक्वल क्वेरीज लागतात. त्यावेळी काय करणार तुम्ही? ॲमेझॉन RDS वापरणार. तिसरं आपण एक्झाम्पल घेऊया, उदाहरण घेऊया की तुम्ही रिअल टाईम डेटा फ्लो जिकडे प्रत्येक सेकंदाला लाखो इव्हेंट येतात. उदाहरणार्थ गेम स्कोर, सेन्सर डेटा. तुम्ही जर PUBG किंवा एखादा रेसिंगचा गेम जिकडे मल्टिपल युजर्स असतात, ठीक आहे, तर त्यावेळी त्या अशा ॲप्लिकेशनमध्ये काय करणार तुम्ही? DynamoDB वापरणार. का? कारण ते सुपरफास्ट रीड राईट थ्रूपुट असणार आहे, अनलिमिटेड स्केलेबिलिटी असणार आहे आणि जेसन बेस्ड फ्लेक्झिबल स्कीमा असणार आहे आणि तो AWS लॅम्बडा आणि DynamoDBशी इझिली इंटिग्रेट करू शकणार आहात. त्यामुळे काय करणार तुम्ही? अशा ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही DynamoDB सिलेक्ट करणार आहात. आता चौथं उदाहरण आहे, समजा तुमच्याकडे HR किंवा ERP CRM सिस्टम असेल तर तुम्ही काय करणार? एम्प्लॉई रेकॉर्ड्स, डिपार्टमेंट, पेरोल, अटेंडन्स सारखा स्ट्रक्चर रिलेशनल डेटा असणार तिकडे, तर तुम्ही काय वापरणार? AWS RDS वापरणार. बरोबर. कारण तिकडे स्ट्रक्चर टेबल आहे, रिलेशनशिप्स आहेत, रिलेशनल इंटिग्रिटी आहे आणि रिपोर्टिंगसाठी सिक्वेल क्वेरीज लागणार. तर थोडक्यात तुलना करूया आपण की जर तुम्हाला रिअल टाईम चॅट, गेमिंग हवं असेल तर DynamoDB वापरा. ई-कॉमर्स कार्टचे ॲप्लिकेशन असतील तर तुम्हाला DynamoDB वापरा. बँकिंग, ERP, HR सिस्टम असेल तर RDS वापरा. IoT डेटा असेल त्याच्या बेसवर ॲप्लिकेशन असतील तर DynamoDB वापरा आणि ट्रेडिशनल वेब ॲप्लिकेशन असेल तर RDS वापरा. आता आपण पाहूया मित्रांनो की ॲमेझॉन DynamoDBचं आर्किटेक्चर. ठीक आहे. तर या आर्किटेक्चरमध्ये काही लेअर असतात. ठीक आहे. आणि त्या लेअरनीच हा DynamoDB वर्क होतो. तर पहिली लेअर आहे क्लायंट लेअर, म्हणजेच काय? ॲप्लिकेशन साईट. ठीक आहे. जिकडनं DynamoDBला रिक्वेस्ट जाते. उदाहरणार्थ तुमच्याकडे एखादा वेब ॲप्लिकेशन आहे, मोबाईल ॲप्लिकेशन आहे किंवा AWS लॅम्बडा आहे किंवा API आहे. हे सगळे AWS SDK वापरून DynamoDBशी आपण इंटिग्रेट करू शकतो. तर काय, समजा एखादा रिक्वेस्ट आली ॲप्लिकेशनवर, पुट आयटम किंवा इन्सर्ट करणं, गेट आयटम, अपडेट आयटम, डिलीटेड आयटम, हे काय झाली? याला म्हणतात क्लायंट लेअर, म्हणजेच काय? ॲप्लिकेशन लेअर. दुसरी लेअरला येते DynamoDB सर्व्हिस लेअर, जिकडे AWS मॅनेज लेअर असते. हा मुख्य भाग आहे जो AWS इंटरनली मॅनेज करतो. ठीक आहे. उदाहरणार्थ रिक्वेस्ट राउटर आली, ॲप्लिकेशन आलेली रिक्वेस्ट योग्य पार्टिशनकडे पाठवली जाते. त्याच्यानंतर पार्टिशन मॅनेजर काय करतो? डेटा वेगवेगळ्या पार्टिशनमध्ये वाटून ठेवतो, म्हणजे स्केलेबिलिटीसाठी. आणि तिसरा आहे स्टोरेज नोड. प्रत्येक पार्टिशन AWSच्या इंटरनल स्टोरेज सिस्टमवर टिकवला जातो. म्हणजे समजा एखादी इन्सर्टची जी काय रिक्वेस्ट आली तर ती कुठे येणार? पहिला रिक्वेस्ट राउटरला येणार, मग ती पार्टिशन मॅनेजरमध्ये जाणार. पार्टिशन मॅनेजर
ती डिफाईन करणार की कोणत्या पार्टिशनमध्ये जायला पाहिजे, आणि स्टोरेज नोड काय करणार, तो डेटा त्या पर्टिक्युलर पार्टिशनमध्ये स्टोअर करून ठेवणार. तिसरी लेअर आहे डेटा स्टोरेज लेअर. ठीक आहे, येथे ॲक्च्युअल डेटा साठवला जातो आपला. तिसरी आहे डेटा स्टोरेज लेअर म्हणजेच बॅकएंड. इथे आपला ॲक्च्युअल डेटा स्टोअर केला जातो. ठीक आहे, DynamoDB SSD म्हणजे सॉलिड स्टेट ड्राईव्हर साठवते, त्यामुळे रीड राईट वेगवान होते. आणि पार्टिशन की जी हॅश की वापरून ठरवलं जातं की डेटा कोणत्या पार्टिशन कीमध्ये स्टोअर केला जाईल. जर सॉर्ट की असेल तर त्याचं पार्टिशनमध्ये मल्टिपल आयटम लॉजिकल ऑर्डरमध्ये ठेवले जातील. मला माहिती आहे मित्रांनो, आता जरी तुम्हाला ऐकताना हे समजत नसेल, काळजी करण्याचं कारण नाही आहे. हे प्रॅक्टिकली आपण पाहणार आहोत की कशा प्रकारे पार्टिशन की क्रिएट झाली जाते आणि ती कशी स्टोअर केली जाते. चौथी लेअर आहे रिप्लिकेशन लेअर म्हणजेच काय, ड्युरेबिलिटी आणि अवेलेबिलिटी. प्रत्येक डेटा आयटम 3 ठिकाणी रिप्लिकेट केला जातो. म्हणजेच काय, AWS रिजनमध्ये 3 अवेलेबिलिटी झोनमध्ये हा स्टोअर केला जातो. यामुळे जर एक सर्व्हर डाऊन झाला तरी डेटा लॉस होत नाही आणि हाय अवेलेबिलिटी आणि फॉल्ट टॉलरन्स मिळतो. पाचवी लेअर आहे ऑटो स्केलिंग आणि मॉनिटरिंग लेअर. ठीक आहे, DynamoDB आपोआप रीड राईट थ्रूपुट ॲडजस्ट करतो बेस ऑन ट्रॅफिक आणि क्लाउड वॉचवरून परफॉर्मन्स मॉनिटर करत राहतो. हा सर्व जे काय करतो ना, हे इंटरनली करत असतो. ठीक आहे, आणि त्याच्या बेसवर तुम्हाला अलार्म आणि मॅट्रिक्स जनरेट करून देतो. ठीक आहे, आता आपण एक शॉर्टमध्ये पाहूया की ॲमेझॉन DynamoDBचे आर्किटेक्चरचे कोणकोणते लेअर असतात. पहिली असते क्लायंट लेअर, ती आपण समजून घेतलेली आहे, जिकडनं म्हणजे ॲपकडून तुम्हाला रिक्वेस्ट पाठवली जाते. सर्व्हिस लेअर, जिकडे तुम्हाला रिक्वेस्ट राऊट केली जाते आणि ते पार्टिशन मॅनेजरला डायव्हर्ट केली जाते. स्टोरेज लेअर, जिकडे म्हणजे ॲक्च्युअल तुमचा डेटा SSDवर साठवला जातो. चौथं लेअर आहे रिप्लिकेशन लेअर, जिकडे तुमची डेटाचा रिप्लिकेट केला जातो वेगवेगळ्या अवेलेबिलिटी झोनमध्ये फॉर हाय अवेलेबिलिटीसाठी. आणि ऑटो स्केलिंग लेअर, जिकडे परफॉर्मन्स ऑप्टिमाइज ठेवलं जातं. आता ही तुम्ही आर्किटेक्चरचा डायग्राम पाहू शकता. इकडनं तुमची रिक्वेस्ट आलेली आहे क्लायंट लेअरकडनं, ती तुमच्या DynamoDB सर्व्हिस लेअरला गेली आहे. हे कोण मॅनेज करतो, AWS मॅनेज करतो, आपण मॅनेज करत नाही. मग ती रिक्वेस्ट कुठे जाते, रिक्वेस्ट राउटरला आणि पार्टिशन मॅनेजरला जाते. ठीक आहे, आणि पार्टिशन मॅनेजर काय करतो, जर ऑलरेडी रिप्लिका अवेलेबल असेल तर तिकडनं तो डेटा रिट्राय करतो. अदरवाईज नाही तर काय करणार, तो डेटा स्टोरेजला जाणार बॅकएंडला. त्या बॅकएंडकडनं डेटा रिट्राय किंवा स्टोअर केला जातो आणि सेम डेटा तो ऑटो स्केलिंग आणि मॉनिटरिंग लेअरमध्ये ट्रिगर केला जातो. म्हणजेच तुमचा जो डेटा असतो हा हाय अवेलेबिलिटी आणि थ्रूपुट परफॉर्मन्स देतो. आशा करतो मित्रांनो हा तुम्हाला DynamoDBचा ओव्हरव्ह्यू समजला असेल. मला कळतं आहे की खूप जास्त झालं असेल पण काळजी करण्याचे कारण नाही. याच्यातला प्रत्येक मेकॅनिझम आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर जेव्हा मी प्रॅक्टिकली करणार ना ह्या सर्व गोष्टी, त्यावेळी ही स्लाईडसुद्धा आपण एक प्रत्येक स्लाईड आपण रिव्ह्यू करत जाणार, पुन्हा रिव्ह्यू करणार आणि ते प्रॅक्टिकल येणार. त्यामुळे तुमचे कन्सेप्ट जास्त स्ट्रॉंग होतील. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.